आणि त्यावरूनच आता घाग आणि असीम सरोदे यांच्यामध्ये जोरदार युक्तिवाद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कोरटकर हा खोटारडा आहे, पुन्हा फरार होईल, विश्वास ठेवता कामा नये असं असीम सरोदेंनी यावेळेला कोर्टामध्ये म्हटलंय। कोरटकर आणि सावंतांच्या वकिलांमध्ये सध्या कोर्टात खडाजंगी सुरू आहे। कोरटकरने अनेक राज्यांमध्ये प्रवास केलाय, अनेक गोष्टींचा तपास करावा लागेल असं ॲडव्होकेट सरोदे यांनी म्हटलेलं आहे। तर टोल नाक्यांचा तपास करावा लागेल असंही ॲडव्होकेट सरोदे म्हणतायत। आरोपीने एक नाही तर किमान 4 कार वापरल्या असं ॲडव्होकेट असीम सरोदेंनी म्हटलेलं आहे। धीरज चौधरी हा एक बुकी आहे, त्याची गंभीर दखल घ्या असं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे। धीरज चौधरी याच्या गाडीचा वापर कोरटकरनं केलेला होता अशी माहिती पोलिसांकडून कोर्टात देण्यात आलेली आहे। आणि हाच मुद्दा पकडत आता असीम सरोदेंनी असं म्हटलेलं आहे की धीरज चौधरी हा एक बुकी आहे, याची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। तर कोरटकर खोटारडा आहे, पुन्हा फरार होईल, त्याच्यावर विश्वास ठेवता कामा नये असं सरोदे यांनी म्हटलंय। कोरटकरने आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये प्रवास केलाय, या सगळ्या संदर्भात तपास करावा लागेल, त्याला कोणी कोणी मदत केली आहे या सगळ्याचा तपास करावा लागेल, टोल नाक्यांचा देखील तपास करावा लागेल असं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे। प्रशांत कोरटकरवर विश्वास ठेवू नका। कोरटकर आणि सावंतांच्या वकिलांमध्ये सध्या कोर्टात खडाजंगी आहे। आरोपीची घरी पत्नी, मुलगी, वयस्कर आई आहे, कोठडी नको अशी मागणी ॲडव्होकेट घाग यांनी केली आहे। आरोपीची आरोग्याची स्थिती चांगली नाही असं ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी म्हटलंय। आणि घरी पत्नी, मुलगी, वयस्कर आई आहे, त्याला कोठडी नको, पोलीस कोठडी नको अशी मागणी ॲडव्होकेट सौरभ घाग यांच्याकडून करण्यात आली आहे। प्रशांत कोरटकरचे वकील ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी पोलीस कोठडी नको अशी मागणी करण्यात आलेली आहे। तर कोरटकर हा खोटारडा आहे, त्याच्यावर विश्वास ठेवू नका असं प्रत्युत्तर देताना ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलंय। 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती पुरेशी आहे, त्याला न्यायालयीन कोठडी दिली जावी अशी मागणी ॲडव्होकेट घाग यांच्याकडून कोर्टामध्ये करण्यात आलेली आहे। कोरटकरने अनेक राज्यांमध्ये प्रवास केलाय, तपास करावा लागेल असं ॲडव्होकेट असीम सरोदेंनी यावेळेला म्हटलंय। टोल नाक्यांचा तपास जो आहे तो करावा लागेल, मात्र आरोपीच्या आरोग्याची स्थिती चांगली नाही असं ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी म्हटलंय। आणि घरी पत्नी, मुलगी, वयस्कर आई आहे, त्याच्यामुळे पोलीस कोठडी नको असं घाग यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। सौरभ घाग हे न्यायालयीन कोठडीवरच बोलतात। युक्तिवादादरम्यान सरोदे घाग यांच्यात पुन्हा एकदा वादविवाद झाल्याचं कळतंय। युक्तिवादादरम्यान सरोदे, ॲडव्होकेट सरोदे जे सरकारी वकील आहेत आणि ॲडव्होकेट सौरभ घाग जे कोरटकरचे वकील आहेत, त्यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। युक्तिवादादरम्यान सरोदे आणि घाग यांच्यामध्ये पुन्हा एकदा खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतंय। दोन्ही वकिलांकडून एकमेकांना खाली बसा असा दम देण्यात आलेला आहे। तपास अधिकारी पोलीस की सरोदे आहेत असं ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी म्हटलंय। आरोपीची आरोग्याची स्थिती चांगली नाही असं ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी म्हटलंय। आणि सोबतच त्यांनी असं म्हटलंय की घरी पत्नी, मुलगी, वयस्कर आई आहे, त्याच्यामुळे पोलीस कोठडी नको असं युक्तिवादादरम्यान घाग यांनी म्हटलेलं आहे। दोन्ही वकील हे चांगलेच आक्रमक झाले। दोन्ही वकिलांकडून एकमेकांना खाली बसा असा दम देण्यात आलेला आहे। युक्तिवादादरम्यान सरोदे आणि घाग यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी झालेली पाहायला मिळते। तपास अधिकारी पोलीस की सरोदे आहेत असा सवाल या ठिकाणी घाग यांनी केलाय। युक्तिवादादरम्यान सरोदे आणि घाग यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतंय। आरोपीची आरोग्याची स्थिती चांगली नाहीये, घरी पत्नी, मुलगी, वयस्कर आई आहे, त्याच्यामुळे पोलीस कोठडी नको असं ॲडव्होकेट घाग यांचं म्हणणं आहे।